लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाढू। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। पैठण राज्यात पहिलीच अंमलबजावणी। पहिल्या टप्प्यामध्ये 10,129 जणांना मोफत वाळूचे वाटप तहसील प्रशासनाकडून सुरू। सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासन स्तरावर विविध आवास योजना राबविल्या जातात। मात्र महागाईच्या काळात घरकुल बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते। विशेषतः वाळूचे गगनाला भिडलेले दर पाहता घरकुलाचे काम पूर्ण करताना लाभार्थ्यांची दमछाक होत होती। यावर उपाय म्हणून शासनाने प्रति घरकुल 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय 2.5 वर्षांपूर्वी घेतला होता। मात्र त्याची अंमलबजावणी रखडली होती। आता आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण तालुक्यात या योजनेची राज्यात पहिली यशस्वी अंमलबजावणी सुरू झाली आहे। तालुक्यात एकूण 16,972 घरकुले मंजूर असून पहिल्या टप्प्यात 10,129 लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले यांनी दिली। सध्या बाजारपेठेत 5 ब्रास वाळूसाठी लाभार्थ्यांना किमान 30,000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागत होता। घरकुलासाठी मिळणारे 1,20,000 रुपयांचे अनुदान पाहता हा खर्च पेलणे गरिबांना अशक्य होते। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी बांधकामे थांबवली होती। काही जण नाईलाजास्तव क्रश सँडचा वापर करत होते। ही अडचण लक्षात घेऊन आमदार विलास भुमरे यांनी तहसीलदार ज्योती पवार यांना सूचना दिल्या। आवश्यक वाळूसाठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे प्रशासनाने सांगितले। पैठणचे आमदार विलास भुमरे हे म्हटले आहे की पहिली अंमलबजावणी पैठणमधून सुरू। राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे। याची पहिली अंमलबजावणी पैठणमधून सुरू झाली आहे। यामुळे गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे। याचा फायदा घरकुल लाभार्थ्यांनी घ्यावा। सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण। लाभार्थ्यांची यादी तयार करून तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला। मागील 3 दिवसात पाचोडगाव, पिंपळवाडी, हर्षी चणकवाडी यांच्यासह शेजारील जवळपास 13 खेड्यामध्ये वाळू जाणार आहे। काहींना लाभ मिळाला आहे, सर्वांना लाभ मिळेल असल्याने बंद कामे सुरू होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे। चणकवाडी येथील लाभार्थी संतोष बोठे, जिजा बावणे यांना 5 ब्रास मोफत वाळूचा लाभ मिळाला असून वाळू अभावी रखडलेले त्यांच्या हक्काच्या घराचे बांधकाम आता वेगाने सुरू होणार आहे। यामुळे त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत। आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज पैठण। मी संतोष रामराव बोठे, राहणार चणकवाडी। माझे वडील रामराव बोठे यांना घरकुलाचा लाभ मिळाला व आपल्या पैठण तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे यांनी घरकुल लाभार्थ्यांना घरपोच वाळू हा उपक्रम राबवला आहे। हा उपक्रम राबवल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा आधार भेटला आहे। हा उपक्रम महाराष्ट्रात पहिला आमदार विलास बापू भुमरे यांनी राबवला आहे। आमदार विलास बापू भुमरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। त्यांनी घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा हा चांगला उपक्रम राबवला, त्यामुळे घरकुल लाभार्थी आनंदमय झाले आहेत। आमच्या गावामध्ये जवळपास 100च्या पुढं घरकुले मंजूर आहेत। जवळपास या पैठण मतदारसंघात 18,000 घरकुल लाभार्थी आहे। त्यांना सर्वांना इथून वाळू पोहोच होणार आहे। जे जवळचे गाव आहेत त्यांना पण वाळू चालू आहे। एकही लाभार्थी वंचित राहणार नाही। मी एकनाथ गुलाबराव बावणे, चणकवाडी। मी घरकुल लाभार्थी आहे आणि आमदार साहेबाच्या माध्यमातून हे जे आज आपल्या गावामध्ये घरकुल योजनेसाठी जी वाळू टाकण्यात आलेली आहे त्याचा मी लाभार्थी झालेलो आहे। आणि त्यामुळे समजा मला एक घर बांधण्यासाठी तेवढाच एक खूप मोठा आधार भेटलेला आहे। आणि कारण हे जे लोखंड, वीट, वाळू याचे खूप भाव म्हणजे खूप गगनाला गेलेले आहेत। त्यामुळे कारण आमच्याच्याने एवढ्या पैशात घर बांधणं हे शक्य नव्हतं, पण आज ह्या वाळूच्या रूपाने तरी कमीत कमी थोडा तरी आम्हाला तो आधार भेटलेला आहे।